एक्झाम्पल दिसतंय काय करायचंय बघा. ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. अशा टाईपचा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला नाही. एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस 1 तसा फॉर्म्युला कुठलाही नाही, पण आपण याची ॲडजस्टमेंट करू शकतो. इथे काय करायचं बघा, -1 + 1 ची ॲडजस्टमेंट करा. हे एकामेकाला काय होणार आहे, कॅन्सल. बरोबर. हे ॲडजस्टमेंट आपल्याला कर. मॅथ इंटिग्रेशनमध्ये ॲडजस्टमेंट आठवलीच पाहिजे. अशा एक्झाम्पलला स्टार करून ठेवा. याचं लक्षात, जिथं ॲडजस्टमेंट आहे तिथे स्टार करून ठेवत चला. पुस्तकं जवळ घेऊन बसा. जिथं ॲडजस्टमेंट आहे तिथे स्टार करून ठेवायचं. जाताना परीक्षेच्या आधी 1-2 तास ते फक्त स्टार केलेले एक्झाम्पल वाचून चला, म्हणजे ॲडजस्टमेंट आठवलं तुम्हाला. तर बघा इथं हे अशी ॲडजस्टमेंट केली प्लस मायनसची. काय ॲडजस्टमेंट मायनस प्लसचं ॲडजस्टमेंट काय केलं 1चंच, तर कारण खाली इथं x - 1 आहे. -1 असल्यामुळे तशीच ॲडजस्टमेंट तिथे केली. मग आता काय करा, सेपरेट डिवाइड करून घ्या. ह्याने याला सेपरेट डिवाइड केलं, हे 1ला सुद्धा यानं सेपरेट काय केलं, डिवाइड केलं. सेपरेट डिवायडेशन करून घेतलं. हे डिवायडेशन सेपरेट झालं. ओके. सेपरेट डिवायडेशन केल्यानंतर पुढं काय केलं बघा, पुढच्या स्टेपला आपण काय करतोय, तर पुढच्या स्टेपला बघा ह्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. कुठला फॉर्म्युला आहे याचा, a³ - b³. बोला फॉर्म्युला काय, a - b इन ब्रॅकेट पुढं a² + ab + b². हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ह्याचा a² - a³ - b³ चा फॉर्म्युला इथं वापरला. बरोबर. तर a - b a² ab म्हणजे x × 1 x आणि b चा क्यूब म्हणजे 1 चा क्यूब. ओके. इथपर्यंत आपण आलेलो आहे. त्याच्या पुढे पहा काय करायचं, आपलं एकदम सोपं आहे. हे झालं इथं, हे आहे असंच ठेवलं इथं, काय अडचण नाही. x - 1 x - 1 कट. परत एवढंच वरच राहिलं, इथं आहे असं ठेवलं. हे इथं राहिलं, आहे असं ठेवलं. ओके. आता आपल्याला याचं इंटिग्रेशन घेता येते. बघा प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन लावलं, ह्याला इंटिग्रेशन सेपरेट लावलं म्हणजे काय होईल बघा. ही स्टेप बघा, ते डायरेक्ट स्टेप त्यांनी केली बरं का. आता हे खरं आता काय गरज नसते तुम्हाला. डायरेक्ट मी मला x² इंटिग्रेशन सांगा, तुम्हाला यायला पाहिजे डायरेक्ट इंटिग्रेशन. काय असतं x² इंटिग्रेशन, x² इंटिग्रेशन काय, x2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 किती येईल मग, x³/3. तर डायरेक्ट इथं लिहिलं. तसं एक्सचं काय येईल, एक्सचं काय येईल, एक्सच्या टक्क्यावर 1 असतं म्हणजे काय येईल, x1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 म्हणजे x²/2. x²/2 आलं. आता इथं काय 1, काय येईल 1चं इंटिग्रेशन, x असतं इंटिग्रेशन. डायरेक्ट फॉर्म्युला येतात. इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतं, x असतं. ओके. तर ही डायरेक्ट ह्याचं डायरेक्ट फॉर्म्युला आले. आता ह्याचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे सांगा बरं. ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे इंटिग्रेशन 1/ax - b dx. बोला काय फॉर्म्युला आहे हा, लॉग ऑफ ax - 1 आणि डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट काय असतो, एक्सचा कोएफिशियंट काय येतं, ए डिवायडेड बाय ए असं लिहितो आपण. मग इथं असतानाच काय आपल्याकडं 1/x - 1 आहे. बरोबर. इथं काय लॉग ऑफ x - 1. बरोबर. कोएफिशियंट एक्सचा काय 1च आहे. लिहिला काय न लिहिला काय, त्यामुळे इथं काय असेल. आणि इंटिग्रेशनचं सिम्बॉल गेलं की प्लसचे ॲड करायचं, संपला विषय. सोपं आहे. फक्त काय पाहिजे तुम्हाला मग इथं, फॉर्म्युला पाहिजे, दुसरं काही लागत नाही. ही बेसिक गोष्टी तुम्हाला ॲडजस्टमेंट आणि फॉर्म्युला. आता त्याच्यानंतर पहा तुम्हाला इंटिग्रेशन 3x - 4x 5x हे पाहिजे आपल्याला. बरोबर. तर सेपरेट डिवाइड करून घ्या, सेपरेट डिवाइड करून घेतलेलं. ओके. आता बघा मी हे असं लिहिता येईल मला, हे 3/5 आहे, ह्याला x सेपरेट आहे, ह्याला x सेपरेट. मी 3/5 करतो आणि या दोघांच्या डोक्यावर एकट्यालाच असं x लिहितो. हे आपण ॲडजस्टमेंट दोन्हीकडे ह्या ठिकाणी केलेली आहे. चला पुढं. तर ॲडजस्टमेंट केल्यानंतर पुढं काय येईल, पुढची स्टेप कशी येईल आपली, पुढची स्टेप कशी येणार आहे, हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ही a⁴x dx चा फॉर्म्युला आहे. काय सांगतो तो फॉर्म्युला, a⁴x डिवायडेड बाय लॉग ए. ओके. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग तसा फॉर्म्युला a⁴x डिवायडेड बाय लॉग ए म्हणजे कोण आहे 3/5 मायनस a⁴x डिवायडेड बाय लॉग म्हणजे कोण आहे प्लस सी. हे इंटिग्रेशन सिम्बॉल गेले काय प्लस सी. चलो पुढं. आता पुढं बघा, या ठिकाणी तुम्हाला x³ म्हणजे cos x³ × dx पाहिजे. पण असा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला कुठलाही नाही. डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही म्हणून आपण ॲडजस्टमेंट करत जातोय खाली. बरोबर आहे का. सोडवून
एक्झाम्पल सोडवणं म्हणजे काय, आपण काय म्हणतो मॅथ्स मधले एक्झाम्पल सोडवली पाहिजे. सोडवणं म्हणजे काय, आपल्याला डायरेक्ट तिथं फॉर्म्युला वापरता येत नाही, म्हणून आपण फॉर्म्युला सारखं तयार करत जायचं. म्हणून आपल्याकडे कॉस क्यूब म्हणलं की असा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच, बरोबर आहे. कॉस 3 थिटा इज इक्वल टू काय आहे, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, इथं व्हॅल्यू पाहिजे कॉस क्यूबची, म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मी ह्याला इकडे पाठवा, म्हणजे काय होईल सांगा बरं. कॉस 3a प्लस 3 कॉस a इज इक्वल टू कॉस क्यूब ए होईल, इथलं 4 आहे ते काय होईल डिवाइडला इकडे येईल, म्हणजे ते काय होईल डिवाइडेड बाय 4. कळतंय, असं म्हणलं. मग ह्याच्यावर हा फॉर्म्युला तयार झाला. मग आपण ह्या कॉस क्यूबच्या जागेला काय लिहू शकतो, एवढं लिहू शकतो. मग ही 4 जे आहे ते 1/4 तिकडे बाजूला इथं बाजूला असं लिहून टाकू, इथं ह्याला कंस लावून टाकू. ओके, तर इथं बघा 1/4 आणि ब्रॅकेट मधलं इथं हाय असं लिहिलं. हे कशावर लिहिलं तर कॉस क्यूबची आपल्याला फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर कुठला फॉर्म्युला आहे, कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, किंवा तिथे ए लावा बी लावा काय अडचण नाही. ओके, इथपर्यंत आपण आलो, तर हे ओके झालं. तर इंटिग्रेशन हे जे आहे ते ह्याच्या बाहेर निघते. इंटिग्रेशन आपण काय म्हणू, कॉन्स्टंट असल्यामुळं 1/4 बाहेर आलं. इंटिग्रेशन आपल्याला प्रत्येकाचं घ्यायचं, कॉस 3x चं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं. तर याला डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला कुठला फॉर्म्युला आहे, कॉस ax प्लस बी इंटू dx. काय असतं इंटिग्रेशन, कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, साईन असतं. साईन ax प्लस बी म्हणजे काय येईल मग, काय सांगा, हे चालू ना. लक्षात येते. मग आता ह्याचा काय डायरेक्ट एक्स प्लस बी आणि डिवायडेड बाय कोएफिशियंट त्याचा ए. तसं इथे काय येईल मग बघा, तर इथं आपल्याला कॉस 3x आहे, कॉसचं काय होईल साइन 3x आणि त्याचा कोएफिशियंट 1/3 खाली. ओके, परत 3 ला 3 हाय असं, कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स, डायरेक्ट साइन एक्स आणि त्याचा कोएफिशियंट 1च आहे खाली, काय लिहायची गरज नाही, आणि प्लस सी. ओके, आणि हे मल्टिप्लायला डायरेक्ट इकडे कंसाच्या बाहेर मल्टिप्लायला हे झालं तुमचं 1/3. हे याचा प्लस सीचा काय संबंध नाही बरं का, प्लस सी बाहेर आपलं सगळं इंटिग्रेशन गेलं की प्लस सी लिहून टाका, संपला विषय. परत पुढं बघा, ह्यातमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, संपलं, उत्तर संपलं. हे 4 याला मल्टिप्लाय करून घ्या, ह्याला मल्टिप्लाय करून घ्या, आन्सर तुमचं बरोबर आलं, संपलं विषय. बघा आता काय करायचं इथं, तर आपल्याला इथं इंटिग्रेशन घ्यायचं, याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येते का, नाही घेता येत. मग आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. 1च्या जागेला आपण काय टाकू शकतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं, 1 असतं, बरोबर आहे. काय असतं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं, 1. पण आपण काय घेऊ, थिटा घेताना असा घेऊ, बरोबर आहे. काय घेत आहे, कॉस स्क्वेअर 3x/2 प्लस साइन स्क्वेअर 3x/2, ह्याचं एवढ्याचं उत्तर किती आलं, 1 झाली ॲडजस्टमेंट. परत आपल्याकडे ह्याचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे, साइन थिटा इज इक्वल टू, बोला काय फॉर्म्युला येतो, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याकडे. मग हा फॉर्म्युला इथं लावा, आपण पाठवलं इथं फॉर्म्युला. ओके, म्हणजे थिटा म्हणजे कोण आहे, 3x, थिटा/2 थिटा/2. ओके, झाले 2 फॉर्म्युले. तर हे 2 फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. मग 1च्या जागेला एवढं आलं, ह्याच्या जागेला एवढं आलं, फॉर्म्युले वापरून. आता मग डायरेक्ट हे काय झालं, ए प्लस बीचा स्क्वेअरच झाला इथे, बरोबर आहे का. मग इथं काय, ए चा स्क्वेअर बीचा स्क्वेअर 2ab, 2a आणि b, कळलं. मग काय आलं, ह्याला म्हणा ए, ह्याला म्हणा बी, आणि इथं 2ab, मग इथं ए चा इथं बी त्याचा स्क्वेअर, बरोबर. कळलं काय, ही स्टेप कळली ना. मग इथं झाला ए, इथं झाला बी, ए चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर आणि 2ab. मग ह्या स्क्वेअरला काय झालं, रूट कॅन्सल, कळते ना. ही स्क्वेअर आहे ह्याच्या डोक्यावर, ह्या कंसाच्या डोक्यावर काय स्क्वेअर आहे, ही स्क्वेअर रूट आणि हे एकामेकाला काय झालं, कॅन्सल झालं. इथपर्यंत कळलं काय, आलं लक्षात. त्याच्या पुढं पुढं काय होईल मग,
झालं. याला सेपरेट लावा इंटिग्रेशन, याला सेपरेट लावा इंटिग्रेशन. आपल्या ह्याला काय करा अडचण आहे का त्यातनं पुढं. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, साईन असतं. आणि ह्याचा कोएफिशियंट काय एक्सचा कोएफिशियंट काय 3/2, 3/2 लिहून टाका. साईनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस असतं. मायनस कॉस झालं का. आणि एक्सचा कोएफिशियंट काय 3/2 लिहून टाका. 3/2 प्लस संपलं. 13 बघा, साइन रेस टू 4x. आता आपल्याला आता फॉर्म्युला माहित नाही, मग आपण काय करूया, स्क्वेअरची ॲडजस्टमेंट 2 × 2 4x ही ॲडजस्टमेंट केली. ओके. पण आता आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, 1 - cos θ = 2 sin स्क्वेअर θ. हा फॉर्म्युला. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, इथं साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. मग काय करू आपण, 2 ला इकडे पाठवू. म्हणजे काय झालं, 1 - cos θ / 2 म्हणजेच काय आला साइन स्क्वेअर θ. पण आपल्याला साइन स्क्वेअर θ म्हणजे साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स बरोबर ही 1/2 बाजूला असं 1 - cos 2x बरोबर. साइन स्क्वेअर म्हणजे थिटाच्या जागेला आपण काय लिहू शकतो, असे. कळलं. म्हणजे साइन स्क्वेअर एक्सच्या जागेला आपण 1/2 1 - cos 2x लिहू शकतो. तर ह्याच्या जागेला आपण साइन स्क्वेअर एक्सच्या जागेला आपण एवढं लिहिलं. आणि हे सगळं कंसामध्ये लिहिलं, कारण काय ह्या सगळ्याचं काय आहे, स्क्वेअर आहे. आलो की इथपर्यंत. शुअर. म्हणजे आता इथं पुढं लक्ष द्या. असं झालं इथपर्यंत. मग आता काय करायचं पुढं आपल्याला, 1/2 जर कंसाच्या बाहेर काढला तर ह्याचा काय होईल, स्क्वेअर होईल. म्हणजे काय होईल, 1/4 होईल. झालं 1/2चं काम संपलं. शेवड्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरला, त्याचा स्क्वेअर केल्यावर a - b चा स्क्वेअर बरोबर आहे. a - b चा स्क्वेअर म्हणजे काय, a² - 2ab + b². a² म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 2ab म्हणजे काय 2, a म्हणजे 1 आणि b म्हणजे काय आपल्याकडं cos 2x आणि b चा स्क्वेअर म्हणजे काय प्लस cos स्क्वेअर 2x. झालं. हा फॉर्म्युला इथं वापरला आपण. त्याच्या पुढं इथं झालं इथपर्यंत. त्याच्या पुढं आपल्याला काय करायचं बघा आता. तर आपण काय करू शकतो, त्याच्या पुढं आणखी एक फॉर्म्युला वापरू शकतो. बघा हे झालं इथपर्यंत ओके. आता इथं परत cos स्क्वेअर आले आपल्याला, त्याचं इंटिग्रेशन घेता येत नाही. मग cos स्क्वेअर 2x साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आहे का नाही फॉर्म्युला. कसा फॉर्म्युला आहे बघा, आता हे लक्ष द्या. ही स्टेप इथपर्यंत काय अडचण नाही. आता राहिला फक्त ह्या स्टेपचा प्रश्न. ह्याचं इंटिग्रेशन घेता येत नाही, मी अशी ॲडजस्टमेंट केली. कशी बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 + cos 2θ = काय = 2 cos स्क्वेअर θ बरोबर. इथं 2θ असलं की इथं काय θ आहे. आपल्याला असा पण फॉर्म्युला आहे परत बघा. कसा फॉर्म्युला आहे, 1 + cos θ. बोला काय फॉर्म्युला आहे याचा, 2 × cos स्क्वेअर θ/2 असं आहे. म्हणजे इथं 2θ असलं की इथं निम्म आहे त्याच्या. इथं बघा θ असेल, θ निम्म कोण असतं θ/2 बरोबर आहे का. समजा इथं असं असेल 1 + cos 2θ असेल तर काय येईल मग, सॉरी 3θ असेल किंवा 4θ असेल, इथं 4θ तर इथं पुढं काय येईल 2 cos स्क्वेअर काय येईल, इथं 2θ असलं की इथं θ येते. इथं θ असलं तर ह्याच्या निम्म θ/2. इथं 4θ असलं तर इथं पुढं काय येईल आता 2θ येईल बरोबर आहे का. आपल्याला व्हॅल्यू कशीच पाहिजे इथं आता cos स्क्वेअर 2x ची पाहिजे. इथं आलं का cos स्क्वेअर, म्हणजे हे 2 आपल्याला नको, या 2 ला इकडे पाठवा. म्हणजे काय झालं 1 + cos 4x म्हणून आपण /2 = इथं काय झालं cos स्क्वेअर 2x. कळलं. म्हणजे cos स्क्वेअर 2x आपण काय घेऊ शकतो 1 + cos 4x /2. कळतंय. म्हणजे cos स्क्वेअर 2x म्हणलं की तुम्हाला हे लिहिता येईल. म्हणून बघा इथं या cos स्क्वेअर 2x जागेला आपण काय घेतलंय डायरेक्ट एवढे लिहिले असं. हे 1/2 आहे, 1/2 ला 1/2 असं लिहिलं. कळतंय. म्हणजे cos स्क्वेअर 2x बद्दल आपण असं लिहिलं. म्हणजे पुढं बघा आता आपल्याला काय समजून घ्यायचं, ही स्टेप आपल्याला कळली, ह्याच्यावरून आपली ही स्टेप आली. आता काय करायचंय, आता सोपं झालं. आता इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो याचं. म्हणजे आता बघा
ही 1 ला 1 हाय असं, ही ह्याला ही हाय असं. ह्या 1/2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल 1/2. ह्या 1/2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं 1/2 इंटू कॉस 4x. ओके, इथपर्यंत काय अडचण नाही. झालं इथपर्यंत ओके. आता पुढं बघा. आता ह्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो डायरेक्ट, पण त्याच्या अगोदर थोडंसं कॅल्क्युलेशन केलं बघा. इथलं 1/2 अधिक इथलं 1 किती झालं सांगा बरं. 1 + 1/2 किती येईल 3/2. मग इथं डायरेक्ट 3/2 लिहून टाकलं. हे आणि हे दोन्ही इथं लिहिलं, इथलं हे हाय असलेलं. ओके, काय अडचण इथपर्यंत. म्हणजे आपण डायरेक्ट आता कुठपर्यंत आलो, इथपर्यंत आपण आलो. ओके, आता ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायला सोपं पडतं. आता ह्याचं इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. घ्या बरं, काय होईल. नुसतं 3/2चं इंटिग्रेशन काय येईल 3/2 इंटिग्रेशन ह्याचं. हां, कसं येईल 3 इंटिग्रेशन 3/2 कॉन्स्टंट बाहेर येईल इंटिग्रेशन ऑफ 1. सांगा 1चं इंटिग्रेशन काय असतं x असतं, म्हणून ह्याचं डायरेक्ट 3/2 कॉन्स्टंट बाहेर निघाला असा 1 राहिला आतमध्ये, ह्याचं इंटिग्रेशन x म्हणजे 3/2 x आले. परत 2 कॉन्स्टंट बाहेर निघणार बरोबर. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साइन असतं आणि कोएफिशियंट काय येतं 2. डिनॉमिनेटरला कोएफिशियंट. ओके, 1/2 ला 1/2 हाय असा. cos 4x इंटिग्रेशन काय येतं sin 4x आणि x चा कोएफिशियंट काय लिहिलं. आलं लक्षात. तर इंटिग्रेशन घेणं अवघड नाही, फक्त तुम्हाला ॲडजस्टमेंट जमली पाहिजे. मग आता बाकी सगळं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येतं तेवढं कॅल्क्युलेशन करायचं. हे 4 2 8 होईल, इथं 8 झालं, संपला विषय. ह्या टर्ममध्ये विषय संपला. परत इथं काय होते बघा, या 2 ला 2 काय होते कॅन्सल. राहते काय 2x. इथलं हे हाय असं राहील, संपला विषय. आणि इंटिग्रेशनचं सिम्बॉल गेलं की प्लस आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. इंटिग्रेशनचं सिम्बॉल गेलं की प्लस आलं पाहिजे. काय अडचण याच्यामध्ये. 14वा प्रश्न. हा, आता आपल्याकडे ह्याचे फॉर्म्युले पाहिजेत. काय पाहिजे त्याचे फॉर्म्युले. आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे आता मग बघा. sin 5x cos 7x बरोबर. आता आपल्याला हे पाहिजे sin 5x cos. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की sin c म्हणजे हे असा फॉर्म्युला आहे की नाही 2 sin a cos b म्हणजे काय sin a + b sin a - b. याचे फॉर्म्युले आहेत 4 फॉर्म्युले तशा प्रकारचे. तर हे फॉर्म्युला याला स्टार करून ठेवा. हे असं फॉर्म्युला वापरल्याशिवाय एक्झाम्पल सुटत आणि असं एक्झाम्पल येतं परीक्षेला 100%. फॉर्म्युला वापरायचं म्हणजे काय, तुम्हाला जो फॉर्म्युला आहे sin a × cos b, मग तुम्हाला 2 sin a cos b = sin a + b + cos a sin a - b. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. तर हा फॉर्म्युला पाठ ठेवा, लक्षात ठेवा. चलो, मग आता काय करायचंय, कसं ॲडजस्टमेंट करता येईल बघा. इथं ॲडजस्टमेंट केली आपल्याला. इथं कशाची आवश्यकता आहे आता 2 ची आवश्यकता आहे बरोबर का. इथे काय होतं 2 sin a cos b. मग इथं 2 आहे का आपल्याकडे नाही, 2 न डिवाइड करा मल्टिप्लाय करा बरोबर. मग इथं आपण काय केलं बघा 2 न डिवाइड केलं 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे हे बाकी सेम आहे असं लिहिलं इथं. मग आता आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहित आहे ना कशाचा एवढ्याचा. ठीक आहे, एवढ्याचा फॉर्म्युला आपण आत्ता शिकलो. ह्याला काय म्हणा ए, ह्याला काय म्हणा बी. चला मग काय sin a + b sin a - b बरोबर झालं इथं. परत ह्यांची ॲडिशन किती आली 12, ह्यांची सबट्रॅक्शन किती आली -2 झाली इथपर्यंत. चला पुढं. आता संपलंच. मग काय आता येतं सगळं डोक्याला ताण घ्यायची गरजच नाही. आपल्याला डायरेक्ट आता याचं इंटिग्रेशन घेता येईल. शेवा इथलं हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ए मायनस कुठं होतं बाहेर निघतं. कुठला फॉर्म्युला आहे sin - θ = -sin θ. हा फॉर्म्युला आपल्याकडे असा, तर तो इथं फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. फॉर्म्युला वापरायला कळलं का. तर या ठिकाणी आपण हे मायनसचं बाहेर काढलं, फॉर्म्युला तुम्हाला असा मिळाला sin 12x - sin 2x. आता बघा काय करता येईल आपल्याला इथं. sin 12x म्हणजे काय, साईनचं काय असतं मायनस कॉस आणि 12 काय येईल 1/12 इकडं डिवाइड. ओके, परत इथं साईनचं काय येईल sin 2x कॉस येईल आणि कोएफिशियंट 1/2. संपला विषय. ओके, प्लस सी ऍड केलं इंटिग्रेशनचं सिम्बॉल गेलं. म्हणजे बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ओके, त्याच्या पुढं आता येतं
हे पण एक्झाम्पल आपल्याला बघा, आता व्यवस्थित बघायचं काय करता येईल आपल्याला इथं पुढं. तर हे दिलं, पण आपल्याला डायरेक्ट आता हे सेपरेट थोडं डिवायडेशन करून घेऊ. ह्यानं काय केलं, ह्याला सेपरेट डिवाइड केलं, ह्याला सेपरेट ह्यानं डिवाइड करून घेतलं. डायरेक्ट डिवाइडची पहिली स्टेप सेपरेट डिवायडेशन करणे. यात कॅन्सल होतं निमार्थ बघा. इथे काय होईल, स्क्वेअर आहे, इथे काय क्यूब आहे, फक्त वर एक साईन राहील, खाली इथलं कॉस राहील. इथं काय कॉस क्यूब, इथं खाली स्क्वेअर होता, परत वर फक्त एक कॉस राहील. झालं, एवढं राहिलं. चलो झालं, सोपं झालं. मग आता इथं बघा, हे कॉस जे आहे ना, कॉस स्क्वेअर आहे खाली, मग काय करू आपण, दोन दोन कॉसमध्ये असं मांडून घेऊ. ओके, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर, आणि साईन बाय इथलं एक साईन आहे, इथं साईनच्या डोक्यावर एका कुठं तरी मांडूया आपण. ओके झालं. इथं बी सेम तसंच बघा, काय केलं, इथं साईन स्क्वेअर आहे, असं सेपरेट सेपरेट साईन लावून घ्या. साईन इंटू साईन काय झालं, साईन स्क्वेअर. काय अडचण इथपर्यंत. ओके असं मांडून घेतलं या ठिकाणी. परत पुढं काय करता येईल आपल्याला, आणखी पुढं काय करता येईल, 1 कॉस म्हणजे काय असतं, सेक. साइन बाय कॉस म्हणजे काय, टॅन. 1/sin म्हणजे काय, कोसेक. कॉस बाय साइन म्हणजे काय, क्वाट. ओके, जर आता आपला फॉर्म्युला डायरेक्ट तयार झाला. डायरेक्ट याचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे. इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स. डायरेक्ट फॉर्म्युला काय, उत्तर सेक एक्स. ओके, ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर ह्याचा फॉर्म्युला डायरेक्ट या ठिकाणी आपण वापरला. ह्याचा पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे काय, इंटिग्रेशन कोसेक एक्स इंटू कॉट एक्स काय, मायनस कोसेक एक्स. हे फॉर्म्युला डायरेक्ट आहे. तर याचा मायनस कोसेक एक्स डायरेक्ट इंटिग्रेशन आलं, प्लस दिलेले आहेत. ओके, तर ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरले, तर तुम्हाला इथं मायनस मायनस प्लस होईल, फायनल उत्तर आलं तुमचं. ओके, फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, काय करायचं कळलं पाहिजे. ओके चलो पुढं. आता इथं काय करावं, आपला डोकं चालत नाही. काय करता येईल, इथं अजून एक आयडिया आपल्याला सापडते. इथं 1 ची किंमत काय करता येईल आपल्याला, साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 असं केलं. परत काय येईल मग शेवटी, साइन एक्स बाय 2 मायनस कॉस एक्स बाय 2 ह्याचा स्क्वेअर होईल, बरोबर. परत हा स्क्वेअर वरती न्यावा लागेल, -2 होईल. पण तसा पण फॉर्म्युला आपला ऍडजस्टमेंट करायला थोडं आतमध्ये साइन कॉस राहतं, त्यामुळे प्रॉब्लेम येईल. त्यापेक्षा आपल्याला काय करावं लागेल, रॅशनलायझेशन केलेलं कधी पण सोपं. डिनोमिनेटरला असल्यामुळे प्रॉब्लेम आहे, बरोबर. हे जर वरती असतं तर काय अडचण नव्हती. तर डिनोमिनेटरला आपल्याला शक्यतो लय जास्त फॉर्म्युला वापरता येत. मग आपण काय करूया, त्याला रॅशनलायझेशन करू. या अपोजिट सिम्बॉलला काय करायचं, मल्टिप्लाय डिवाइड करून घ्यायचं. रॅशनलायझेशन केले, रॅशनलायझेशन केले काय येईल सांगा बरं. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन वर मांडलं, ए मायनस बी आणि ए प्लस बी काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ए आणि हे बी, मी इथे काय आलं, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर झालं, म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू साईनचा स्क्वेअर. इथं फॉर्म्युला वापरला. आत्ता सोपं झालं आपल्याला, इथं ॲडजस्टमेंट करता येतं. 1 मायनस साइन स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय असतं, कॉस स्क्वेअर असतं, बरोबर आहे का. ह्याचा फॉर्म्युला काय, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, 1. मग आपल्या व्हॅल्यू कशी काढायची, 1 मायनस साइन स्क्वेअरची. या साईनला इकडे पाठवा, म्हणजे काय झालं, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. ओके असे कळतंय. तर तुम्हाला याच्यावरती अशा प्रकारे हे इथपर्यंत तुम्ही आला. मग आता सेपरेट करू, 1 बाय कॉस स्क्वेअर साइन बाय कॉस स्क्वेअर. ओके, 1 बाय कॉस स्क्वेअर म्हणजे काय, सेक स्क्वेअर. 1 अपॉन मागासारखं सेम ॲडजस्टमेंट कळले कशी केली ॲडजस्टमेंट. हे कॉस स्क्वेअर म्हणजे काय करायचं, 1 अपॉन कॉस आणि साइन अपॉन कॉस. एक साइन अपॉन कॉस गेला टॅन झाला, 1 अपॉन एक राहिला कॉसला सेक एक्स झाला. कळलं काय, सेम मागासारखं ॲडजस्टमेंट केली तर वरच्या एक्झाम्पल सारखी. मग आता डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना इथं, काय सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन आणि सेक एक्स टॅन एक्सचं सेक एक्स संपलेशन. इथं आता इथं पण सेम तसंच, मग हेच हे ते, फक्त इथं काय होतं साइन, इथं काय कॉस. करा ॲडजस्टमेंट म्हणजे काय, 1 प्लस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स डिवाइड मल्टिप्लाय करा. रॅशनलायझेशन केलं म्हणतो आपण. रॅशनलायझेशन केल्यानंतर काय होईल, ह्या दोन्हीचा गुणाकार, ह्याचं काय होईल, ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, इथं परत काय, कॉसनं आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, कॉसनं मल्टिप्लाय आत करून खाली 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय, काय साइन स्क्वेअर. आलं, सेपरेट डिवाइड करा, याला सेपरेट डिवाइड केलं मांडलं इथं, याला सेपरेट डिवाइड केलं मांडलं इथं. ओके झालं. ओके काय इथं
च्या पुढं कॉस बाय साइन स्क्वेअर. हा काय येतं सेपरेट साइन स्क्वेअर केला ऍडजस्ट मागासारखा बघा. इथे काय केलं कॉस एक्स ह्याला सेपरेट काय एक साइन घेतला ह्यातला बरोबर आणि 1 बाय साइन एक घेतलं बरोबर का. 1 बाय साइन म्हणजे काय कोसेक आणि कॉस बाय साइन म्हणजे काय कॉट. इथे बी सेम तसंच करून घ्या. सायन्स कॉस बाय साइन म्हणजे काय कॉटच डायरेक्ट कॉट स्क्वेअर झालं इथं. डायरेक्ट काय आला कॉट स्क्वेअर इथं आलेला आहे झालं. मग तुम्हाला हे डायरेक्ट इथं असं कळलं. परत इथं कोसेक कळला कॉट कळला कोसेक स्क्वेअर एक्स ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला कुठला कोसेक स्क्वेअर मायनस 1 केला इथं. तर कोसेक मायनस कॉटचं डायरेक्ट इंटिग्रेशन मायनस कॉट कोसेक स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स आणि 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस एक्स. आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय दिलेलं आहे ऍक्टिव्हिटी दिली. ही ऍक्टिव्हिटी कशी सोडवणार बघा. दिलंय काय करायचं आहे 1 मायनस कॉस एक्स आहे ह्याचा फॉर्म्युला सांगा डायरेक्ट. चला कॉस 2x चा कुठला फॉर्म्युला वापरला त्याने कॉस स्क्वेअर एक्स मायनस कुठला 3 फॉर्म्युले त्याचे कॉस 2 थिटाचे काय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे का ना फॉर्म्युला. मग इथे काय केलं आपण हा फॉर्म्युला इथं वापरला बरोबर आहे का. परत हे तर 2 अवयव पडतील पुढे कसे एका कंसामध्ये ॲडिशन बरोबर आहे का आणि एका कंसामध्ये सबस्ट्रॅक्शन. मग परत असते येईल पुढची स्टेप बघा. इथे कुठला फॉर्म्युला वापरला आपण कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर कळते ना. व हे जे 2 भाग कुठले पडले परत कॉस मायनस साइन आणि परत कॉस प्लस साइन झालं असं. मग आता बघा का मायनस आहे 1 मायनस कॉस. मला वाटतं हा फॉर्म्युला वापरला याची काही गरज नाही आपल्याला तसं बी येईल पण ती केच होऊन जाते परत. ह्याचा अजून एक फॉर्म्युला आहे बघा कुठला कॉस स्क्वेअर 2 थिटाचा फॉर्म्युला असा आहे काय कुठला माहित आहे का खाली आपला 1 मायनस कॉस येते ना त्यामुळे आपल्याला कॅन्सल करायला सोपं पडेल. ती खाली काय येते 1 मायनस कॉस आहे तशामधला आपल्याकडे एक फॉर्म्युला होता कुठला ह्याचा फॉर्म्युला काय 1 प्लस कॉस 2 थिटा हा फॉर्म्युला हा है ना. इथं फॉर्म्युला कुठला येईल 1 मायनस कॉस एक्स तर कॉमन काढलंय बघा इथं 1 मायनस कॉस एक्स म्हणजे कसा फॉर्म्युला वापरता येईल बघा 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला काय होता 2 कॉस स्क्वेअर एक्स बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याकडे हा फॉर्म्युला वापरता येतो बघा लक्ष द्या ह्याच्यावरनं बरं का या ऍक्टिव्हिटीवरनं इथं 1 मायनस खाली कॉस एक्स त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. आता पुढे बघा काय करता येईल आपल्याला पुढं तर 2 ची ऍडजस्टमेंट करायला लागेल आपल्याला बरोबर. तर 2 ची ऍडजस्टमेंट कशी होईल होते काही इथं 1/2 सगळं आवड होत बसते. तर कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला इथं आता 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 हा फॉर्म्युला इथं आपण वापरला बरोबर. आता आपल्याला कसं कॉमन काढता येईल बघा याच्यामध्ये तर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 केलं तर पुढच्या स्टेपला कसं येईल आता तर इथे येईल 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस काय होईल 1 येईल बरोबर. काय होईल इथं प्लस 1 होईल. परत पुढं काय करता येईल आपल्याला मग 2 कॉस स्क्वेअर आहे ते असं करता येईल परत. मग काय करू आपण कॉस एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स सॉरी कॉस स्क्वेअर एक्स आहे ना 2 वेळा मग आपण असं म्हणलेला कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस मायनस कॉस स्क्वेअर एक्स ही कसं ऍडजस्टमेंट केली बघा. ही काय इथं मायनस
टू कॉस स्क्वेअर एक्स आहे. मग आपण काय करू, मायनस कॉस स्क्वेअर एकदा आणि परत मायनस कॉस स्क्वेअर एकदा आणि परत काय पुढं +1. ओके, इथपर्यंत ओके का. आता काय करायचं बघा, इथं ॲडजस्टमेंट कशी करावं लागेल बघा. ह्याच्यामधून आपल्याला काय कॉमन घ्यावं लागेल, इकडे बघा लक्ष द्या, हे ॲडजस्टमेंट आहे. ह्याच्यामधनं काय कॉमन घ्यावं लागेल, कॉस एक्स. मग यातनं जर कॉस एक्स कॉमन घेतला तर काय येईल, 1 मायनस कॉस एक्स. आणि ह्याच्यातनं मायनस कॉमन घ्या, मग काय होईल, मायनस कॉमन घेतल्यावर काय येईल माहिती आहे का, 1 मायनस कॉस, इथं कॉस स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स येईल, बरोबर ना. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. इथपर्यंत ओके. मग आता हे इथपर्यंत झालं. परत बघा, कॉस एक्स इथं काय आला, 1 मायनस कॉस एक्स तर आलाच, बरोबर, मायनस, बरोबर का. ह्याचं काय करता येईल, किंवा डायरेक्ट ऑलरेडी आहे प्लस ठेवलं तर चालतंय, काय अडचण येत नाही. इकडं बघा हे 1 प्लस इथं राहू द्या, काय अडचण करत नाही आपल्याला. ते डायरेक्ट असं येते इथं प्लस राहू द्या. हो, 1 मायनस कॉस स्क्वेअर डायरेक्ट इथं लिहिलं. ओके, कळतंय काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर आहेच ऑलरेडी. याला कॉसला काय मायनस आहे आणि याला 1ला प्लस आहे, त्यामुळे तर 1 मायनस कॉस स्क्वेअर ठेवलं. याचा डायरेक्ट फॉर्म्युला सांगा. चला, ह्याचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. म्हणजे काय होतं, इथं 1 मायनस कॉस एक्स येईल, बरोबर, आणि पुढं 1 प्लस कॉस एक्स. कळतंय ना, असं येईल. मग आता इथं बघा, इथं पण काय 1 मायनस कॉस एक्स आहे, इथं पण काय 1 मायनस कॉस एक्स आहे. ते दोन्हीतनं काय करावं लागेल, ती कॉमन काढावं लागेल. मग इथं 1 किंवा त्याला सेपरेट डिवाइड करून घेऊ, कशानं, 1 मायनस कॉसनं खालच्या, ही खाली आहे ना आपल्याकडे. काय केलं मग ह्याला सेपरेट 1 मायनस कॉस एक्सनं डिवाइड केलं, ह्याला पण काय केलं सेपरेट 1 मायनस कॉस एक्सनं डिवाइड केलं. ह्याला काय झाली, कॅन्सल. ह्यातलं एक काय झालं, कॅन्सल. उरलं काय इथं, कॉस एक्स. इथं उरलं काय, 1 प्लस कॉस एक्स. म्हणून इथं असं आलं. इथं सेपरेट, इथं कॉस, इथं काय राहणार आहे आपलं, इथं काय येणार आहे 1 मायनस कॉस एक्स आहे, त्याच्या पुढं काय 1 प्लस कॉस एक्स आहे. मग ह्याला एक काय जाईल, कॅन्सल. वर काय फक्त उडेल 1 प्लस कॉस एक्स. आलं. फक्त फॉर्म्युला कुठला वापरायला लक्षात ठेवा, 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1चा फॉर्म्युला वापरायचा. त्याचे 3 फॉर्म्युला आहेत, त्यातला ते मला दुसरा फॉर्म्युला असेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल, तर एक्झाम्पल सुटणार आहे. ओके, मग इथपर्यंत आपण आलो. चलो, त्याच्या पुढं बघा. त्याच्या पुढं आपल्याला काय करावं लागेल, मग इथं हे कॉस आणि हे कॉस काय झालं, 2x झालं. इथं 1 ला 1 आलं, इथं 1 प्लस 2 कॉस एक्स. 1चं इंटिग्रेशन काय असतं, x. 2 ला 2 हाय असं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स. संपला विषय. आता बघा इथं पुढं साइन इनवर्स कॉस 3x, बरोबर. आता आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, कुठला फॉर्म्युला आहे याच्याकडे आपल्याकडं, तर इथं थोडंसं चुकलं. हा जो ब्रॅकेट आहे का ना, इथं आतमध्ये पाहिजे असं, कळतंय. हा जो ब्रॅकेट आहे तो काय पाहिजे, आतमध्ये पाहिजे. हा ब्रॅकेट जो आहे तो इथं पाहिजे असं. ओके, कळलं का. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना कुठला, साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय, कॉस आहे का ना फॉर्म्युला. म्हणजे आपण कॉस थिटाच्या जागेला असं लिहू शकतो. म्हणजे इथं आपल्याकडे काय असा कॉस 3x आहे, मग ह्या जागेला आपण काय लिहू शकतो, साइन पाय बाय 2 मायनस 3x. ओके, असं लिहिता येईल. मग डायरेक्ट ह्याच्यावर असं लिहिलं. पण आता ह्याच्या पुढं काय साइन इनवर्स आहे, इथे काय साइन इनवर्स. साइन इनवर्सला ही साइन काय झालं, कॅन्सल झालं, बरोबर. कळतंय ना. तर इथं हे दोन्ही एकामेकाला काय झालं, कॅन्सल झालं. हा कंस इथं पाहिजे असं. मग एवढं उरलं इथं. ओके, मग पाय बाय 2चं काय येतं, पाय बाय 2 इंटू एक्स येतं. 3xचं काय येतं, 3 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 येतं, असं येतं. ओके, त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे 20 नंबरचं एक्झाम्पल. इथं आपल्याला याचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. बघा आता तिथे काय केलं, हे उलट करा. टॅन इनवर्सचं काय होईल, क्वार्टर. म्हणजे आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स ए अपॉन बी असेल तर आपण याचं काय करू शकतो, क्वाट इनवर्स बी अपॉन ए. कळलं. तर इथं टॅन होतं, काय झालं क्वाट. इथे ए बाय बी होतं, इथं काय झालं बी बाय ए. आपल्याकडे असा फॉर्म्युला झालेला आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये. मग आपण काय करू शकतो इथं, तर इथं हे उलट करा, ह्याचं वर इथलं इथं खाली. ओके, केलं असं. म्हणजे इथलं हे वर गेलं, हे खाली आलं, असं केलं आपण असं. मग आता आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला काय, 2 कॉस स्क्वेअर एक्स. आणि साइन 2x चा फॉर्म्युला काय, 2 साइन एक्स कॉस एक्स.
2 ला 2 कॅन्सल, कॉसला कॉस एक कॅन्सल, कॉस बाय साईन उरलं म्हणजेच काय कॉट, कॉटला कॉट कॅन्सल, उरलं काय एक्स, एक्स इंटिग्रेशन काय. आता येतं टॅन इनवर्स पुढं काय असेल आपल्याला. हे एक्झाम्पल बऱ्याच वेळेला लागणार आहे बरं का आपल्याला, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण एक दोन वेळा गेलं आहे हे एक्झाम्पल आपल्याला येतं परीक्षेत बघा. आता आपल्याला 1 मायनस साइन एक्सचा डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला नाही, पण साइन एक्सच्या जागेला आपण कसं लिहू शकतो, कॉस एक्स असं लिहू शकतो आधार अँगल वापरून. म्हणजे साइन एक्स आहे माझ्याकडे, तर साइन थिटा आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच काय असतं साइन एक्स. कॉस पाय बाय 2 थिटा म्हणजेच काय साइन थिटा. मी साइनच्या जागेला काय लिहू शकतो इथे, साइनच्या जागेला कॉस पाय बाय 2 थिटा लिहू शकतो का नाही. मग इथं दोन्ही ठिकाणी तसं लिहून घेतलं बघा. मग ह्या स्टेपला तुम्हाला या साइन एक्सच्या जागेला एवढं आलं, या साइन एक्सच्या जागेला एवढं आलं. ओके इथं पण आपल्याकडे इथं 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला आहे. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा आहे का ना हा फॉर्म्युला. थिटा बाय 2 असं मला वाटतं इथं काय थिटा बाय 2 कळलं. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, सॉरी साइन थिटाचा फॉर्म्युला पाहिजे हा. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे 2 साइन स्क्वेअर थिटा पाहिजे. समजा इथं 1 मायनस कॉस 2 थिटा असतं तर काय आलं असतं 2 साइन स्क्वेअर नुसतं थिटा आलं असतं. ह्याच्या निम्म काय असतं इथं असतं. मग आता बघा तो फॉर्म्युला इथं वापरायचा आपल्याला, तो फॉर्म्युला इथं वापरायचा. काय करता येईल बघा आता इथं, लक्ष द्या. आता इथं 1 मायनस कॉस थिटा ह्याला काय म्हणतोय आपण, ह्याला काय म्हणतोय आपण थिटा. मग इथं खाली काय थिटा बाय 2 येईल ना, 2 साइन स्क्वेअर इथं 2 साइन स्क्वेअर आलं. थिटा बाय 2 म्हणजे ह्याला 2 न डिवाइड करायचं काय होईल पाय बाय 2 मायनस एक्स. ह्याला काय केलं 2 न डिवाइड केलं, 2 न डिवाइड केल्यावर काय येईल पाय बाय 4 येईल आणि इथं काय होईल एक्स बाय आलं लक्षात. मग इथं बघा 2 साइन स्क्वेअर पाय बाय 4 आणि इथं एक्स बाय 2 आलं. ही स्टेप इथं झाली अशी, ही डिवाइड केल्यानंतर इथं पण खाली सेम तसंच आहे. इथे खाली 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला आहे कुठला 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. इथे मी काय होईल मग 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 ला असं. ओके ते कॅल्क्युलेशन करून आलं तिथं. ओके इथपर्यंत झालं आपलं. परत आता 2 ला 2 कॅन्सल, साइन बाय कॉस म्हणजे काय टॅन, टॅन स्क्वेअर आणि हे रूट काय झालं कॅन्सल, उरलं काय फक्त टॅन नुसता उरला. बाहेर काय आपला टॅन इनव्हर्स, टॅनला टॅन कॅन्सल. ह्याचं इंटिग्रेशन पाय बाय 2 पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे. पाय बाय 4 कसा आहे कॉन्स्टंट आहे. पाय बाय 4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर गेलं. 1चं इंटिग्रेशन एक्स म्हणजे पाय बाय 4 इंटू एक्स आलं इथं. हे नुसतं 1 बाय 2 बाहेर गेलं, एक्सचं इंटिग्रेशन काय येईल एक्स स्क्वेअर बाय 2 तुमचं हे इंटिग्रेशन. ओके तुम्हाला अशा पद्धतीने 3.1 सोडवायचा आहे. 3.1 आज संध्याकाळी सोडवून दाखवा. ह्याच्या मी टेस्ट घेतो लगेच 3.1 वरती आज फॉर्म्युला दोन्ही 100% टेस्ट होईल. 9 वाजता आपण टेस्ट देऊन जायचे. ओके तर आज दिवसभरामध्ये 3.1 परफेक्ट करा, ह्याचे फॉर्म्युले पाठ करा. जर 3.1 कळला तर पुढचा हळूहळू कळतो तुम्हाला. जर हे चांगलं तुम्ही स्वतःच्या मनानं जर 3.1 केलं डेरिव्हेटिव्ह सारखंच आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह 2.1 2.2 जर कळला पहिले दोन सगळे आकार डेरिव्हेटिव्ह सोपवतात तुम्हाला, ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह सोपं जातं. तसं ह्याच्यामध्ये इंटिग्रेशनमध्ये 3.1 आणि 3.2 पर्यंत मनापासून अभ्यास केला तर तुम्हाला पुढचं सगळं इंटिग्रेशन सोपं जाईल. फक्त पहिलं सुरुवात चांगली करा. आता याचं इंटिग्रेशन हे सगळं आज दिवसभरामध्ये दुसरं काय करू नका, 3.1 सोडत बसा न बघता. हां कुठं आणलं तर बघा आणि ते न बघता सोडण्याचा प्रयत्न करा. मग तुमचा अभ्यास होऊन जाईल 3.1 पर्यंत. परत पुढं सगळं सोपं आहे, फक्त थोड्याशा प्रॉपर्टीत. मग तुम्हाला बेसिक नाही आले पुढचं कळणार नाही. मग आता काय करा आज 3.1 सगळा सोडवून संध्याकाळी मला दाखवा. सोपं इंटिग्रेशन आहे, जास्त अवघड नाही. तुमचा आजचा होमवर्क हा आहे, पूर्ण करा. आज या ठिकाणी थांबूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.